नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला पौष रविवारी आदित्य रानूबाईची कहाणी सांगते आहे. ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चला तर मग ऐकूया आदित्य रानूबाईची कहाणी. एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तेथे नागकन्या, देवकन्या वसावसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे कसा वसा सांगणार? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, पौष माघ येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मोहण्यात उठावं, सचीळ वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक म्हणजे पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाने आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुताचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशांगाचा धूप, गुलाब खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळीवी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, तीही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी. आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावलं. ब्राह्मणानं जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्याकडे येथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दाशी कराल, पटकी कराल. राणी म्हणाली, दाशी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. माघेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पाऊली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा बाळतीला जात आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याने मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिने पाहिलं, आपले बाबा आलेत म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी ऐकू नाही तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने चिंत भावाने ती ऐकली. नंतर जेवू खाऊन बाप आपल्या घरी आले. बायकोनं विचारले, मुलीचा समाचार कसा आहे? जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखाने व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यवान नांदत आहे. इकडे दारिद्र्याने जी झाली होती तिने आपल्या लेकांना सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन या. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला
तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारात घेऊन या. परसदारात घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहोरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, का रे बाबा, मावशीने काय दिलं आहे? देवे दिलं, कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीने त्यांना घरी घेऊन नाहू खाऊ घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं, पण सर्व कर्माने नेलं. पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहू खाऊ घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला. ठेवू नको कुठे, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, का रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण देवाने नेलं, ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरांना घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपात आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, का रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीनं दिलं ग, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाहू खाऊ घातलं. पाटात बेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली. काय वसा वसतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळनी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला हे दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामर कुठले, पाईक कुठले, परवर कुठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात. तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकीने बहिणी बहिणींना आहेर केला. वाटेत जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला. आपण पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ,
माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणत तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेतली. 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात घेतली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावाने त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यानं एवढं फळ, मग वसा वसल्यानं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे कशाला वसा उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, मळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीचं पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपल्या हाती घेतली, 3 मळ्याच्या हाती दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीचं पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतला तर काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणी त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढला, मुलांना वाढला, आपण पान काढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण आली. करा रे हाकारा, पिटा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसलेली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्यानं हे फळ, मग वसा वसल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढला, मुलीला वाढला, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डोंगारा, नगरात कोण उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, कोणा डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी घातलं. पालथं होता, तो ओताना केला. 6 मोते होती, 3 मोते तिच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा वसल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामी घरी आली, स्वयंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले, लोह गंगाळ पाणी तापवलं, षड्दश पक्वाने जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पाहिल्यास घासात केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणाच्या पापणीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आले होते. तिनं आदित्यवारी वळसणी खाली बसून केस विचारले. काळं चवाळं डोईचा केस, वळसणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विकण्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारणीला, कोणा डोळा मासाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सफळ संपूर्ण.
ओम श्री सूर्यदेवाय नमः. माझी कहाणी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.